हे मंदिर राक्षसांनी बांधलेलं आहे आणि या मंदिरामध्ये भूतांची जत्रा भरते अशी आख्यायिका आहे. आणि या मंदिरातील दर रविवारी आमटी भाकरीचा मिळणारा महाप्रसाद देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे काळ भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आगडगाव येथे. आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. आणि आज रविवार असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती, म्हणजे ऑलरेडी आहे. जवळपास आम्ही 12 वाजता आलोय आणि आता 3 वाजले, पण आम्ही महाप्रसाद घेतला, कारण इथं एवढ्या लांब आलोय तर प्रसाद घ्यायलाच पाहिजे, नाही का. आगडगाव हे अहिल्यानगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. नगरवरून जाताना बुऱ्हाणनगर कापूरवाडीवरून आगडगावला जाता येते. तसेच चांदबिबीच्या महालापासून 8 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. तेथे काळ भैरवनाथांचे पुरातन मंदिर आहे. तर चला आपण पूर्ण मंदिर बघणार आहोत आणि देवाचे दर्शन घेऊया. आणि पूर्ण मंदिराविषयी मी तुम्हाला माहिती देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रविवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि मी आरतीच्या टायमिंगलाच गेले होते. मंदिरासमोर पार्किंगची व्यवस्था आहे आणि बरेचसे असे फुलांचे वगैरे प्रसादाचे स्टॉल सुद्धा आहेत. हे आगडगाव मधील काळ भैरवनाथाचे अतिशय पुरातन देवस्थान आहे. तुम्ही बघू शकता रविवारी येथे दुपारच्या आरतीला किती मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो. तर चला आधी आपण आरती बघूयात. छोटेस पण टुमदार मंदिर तेथे आहे. त्यावर शिलालेख नाही, मात्र मोठमोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे असा अंदाज बांधला जातो. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची 3 गावे शेजारी शेजारीच आहेत. त्यांच्या नावावरूनच याला दुजोरा मिळतो. आणखी एक दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावर 3 राक्षसांच्या मुंडक्याची चित्रे कोरलेली आहेत. या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नाही. देवस्थानाजवळ निस्पृह बाबांची गादी आहे. बाबांचे निधन झाल्यानंतर त्याच परिसरात त्यांची समाधी बांधली जाते. अशा 24 समाधी तेथे आहेत. यावरून 24 पिढ्यांपेक्षा जुना इतिहास याला असल्याचे मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. मंदिराच्या शेजारी एक जुना कडुलिंब आहे. त्याची पाने मात्र गोड लागतात. त्याला बहर येतो पण लिंबोळ्या लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षात त्याचे एकही दुसरी रोपटे तयार झालेली नाही. असे हे अजब ठिकाण आहे. हे एक उत्तम तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्धीला आहे. आणि येथे दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी होते. येणाऱ्या प्रत्येकाला आमटी भाकरीचा प्रसाद दिला जातो. गाईज, आता आम्ही इकडे जेवायला आलेलो आहे. चहूबाजूंनी डोंगर आणि मधील दरीत काळ भैरवनाथांचे मंदिर आहे. या परिसरात अनेक प्राचीन वृक्ष आहेत. चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथील जत्रा झाल्यावर सोमवारी येथे भूतांची जत्रा भरते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी मंदिर परिसरात कोणीही जाऊ नये असा संकेत आहे. हा संकेत पाळण्यासाठी कोणावर सक्ती केली जात नसली तरी गावकरी अनेक पिढ्यांपासून हा संकेत पाळतात. भूतांची जत्रा म्हणजे नेमकं काय, या उत्सुकतेपोटी अनेकदा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र विविध कारणांनी त्याला यश आले नाही.
आता जेवण करून झालंय, आता निघालोय, खूप जास्त गर्दी आहे. खोलगट भागात असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराचा परिसर प्रशस्त असून त्यात भाविकांसाठी दुमजली अन्नछत्रालय, भक्त निवास, दर्शन रांगेची सुविधा व मंदिर कार्यालय आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.